मोफत नेत्र तपासणी शिबिराद्वारे बाळिवेस येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्सवाला सुरुवात करण्यात आली। बाळिवेस येथील भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रभू श्रीराम मंदिरात मोफत नेत्ररोग चिकित्सा आणि तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं। भाविकांची मोफत नेत्र तपासणी करण्यासाठी डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, डॉक्टर निखिल तोष्णीवाल, डॉक्टर आयुषी तोष्णीवाल, पश्चिम आफ्रिकेतील टोगो येथील डॉक्टर मनेह आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। नागरिकांनी आपल्या डोळ्यांची वेळोवेळी निगा राखली तर मोतीबिंदूसारखे आजार उद्भवणार नाहीत असं प्रबोधनात्मक आवाहन डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी केलं। शिंपी समाजाचं काम करण्याचं भाग्य 25 वर्षापासून बाळकृष्ण राशीनकरनी सुरुवात केली, त्याच्यामुळे आम्हाला मिळालं। तर तोष्णीवाल परिवारातर्फे मी आज सगळ्या समाज बांधवांना मनापासून धन्यवाद देतो। आम्ही रोज काही ना काहीतरी करणार आहे, सर्जरी करणार आहे, ऑपरेशन करणार आहे, पण कोणाचं करायचं ह्यालाही काही महत्व आहे। पैसे मिळतील म्हणजे काय मी काही लोकांचं करेन का? आता ते दिवस नाही आहे। चांगल्या लोकांची सर्जरी करायला मिळणं हे डॉक्टरांचं भाग्य आहे। तर हे समाजाने आम्हाला दिलं। पुढची पिढी कशामुळे घडते? काही चांगल्या गोष्टी केल्या म्हणून ही पुढची पिढी तुम्हाला समोर दिसते, त्याचंही क्रेडिट तुम्हाला। Thank you for all the people. This opportunity for me to see how many people help some person who need vision. It's very important for our community to take care of vision. Then it's very important, and when I will return to Togo, I will implement this as possible. Thank you. की सोलापूरची माणसं फार जागरूक आहेत, त्यांना एकमेकांना मदत करायची खूप भावना आहे आणि गेल्या 2-2.5 वर्षात मी हे फार जवळून पाहतोय। लहानपणापासून शिबिरं फार पाहिली आहेत, पण अखंड कामात आल्यानंतर या गोष्टी जास्त कळतात की इथे प्रत्येकाला प्रत्येकाची मदत करण्याची भावना खूप आतून आहे। म्हणजे तुमचा जर एखाद्याचा डोळा बरा झाला किंवा एखाद्याला छान दिसायला लागलं तर ते कौतुक फक्त तुमचं किंवा ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरचं नाही, इतक्या समाजाचे लोक, इतके स्वयंसेवक सगळ्यांचं मिळून ते कौतुक आहे। म्हणजे आज जर इकडनं एकही डोळा छान झाला हा या सगळ्यांमुळे, तुमच्यामुळे, देवामुळे, ज्याला ज्याला तुम्ही मानता त्याच्यामुळे तो आहे। एक लड़की के लिए बाहर जाके काम करना, सिर्फ हॉस्पिटल में काम करना प्लस साथ में समाज सेवा भी करना, ये इसके लिए घर के जो बड़े हैं उनका बहुत बड़ा सपोर्ट और बहुत बड़ा आशीर्वाद चाहिए होता है। तो मुझे इस चीज का आशीर्वाद मिला, इसके लिए मैं खुद को बहुत सौभाग्य मानती हूँ और राम भगवान को हाथ जोड़कर बस यही प्रार्थना करती हूँ कि इसी तरह हमारी सेवा चालू रहे। यावेळी डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी डोळ्यांच्या आरोग्याचं महत्त्व सांगितलं। आभार प्रदर्शन प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे यांनी केलं। सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळकृष्ण राशीनकर, मुकुंद सुत्रावे, डॉक्टर बाबर, भागवत माणकुसकर, तुळशीदास जवंजाळ, श्याम कोपार्डे, दिनकर चांडोले, नामदेव उंडाळे, बाळासाहेब भस्मे, नामदेव जवंजाळ, प्रकाश भडंगे, विजय उपरे, गणेश राशीनकर आदींनी परिश्रम घेतले। 100हून अधिक नेत्ररुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला।